नमस्कार. खबर 24 तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण पाहत असाल की गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला शहापूर सापगाव रस्ता आणि या संदर्भात रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुळे वाहन चालकांना होणारा त्रास यासाठी संघर्ष समिती तयार झाली आणि या संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आणि याचं निवेदन दिल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये MSRDCचे अधिकारी, शहापूर पोलिसांचे PI आणि तहसीलदार आणि संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यामध्ये एक बैठक झाली. या बैठकीमध्ये एक निर्णय झाला की या रस्त्यावरील जे खड्डे ते तातडीने भरण्यात यावे आणि लवकरात लवकर या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात यावे. तर ह्या खड्डे भरण्याच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून आज आपण जर पाहिलं तर शहापूर सापगाव रस्त्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने हे खड्डे भरलेले पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे हे खड्डे भरण्याचं काम सतत चालू राहणार असले देखील यावेळी सांगण्यात आलेले. लवकरात लवकर ज्यावेळी हा डांबरीकरणाचा प्रस्ताव मंजूर होईल त्यावेळी या रस्त्यावरती डांबरीकरण करण्यात येईल. तर आपण पाहूया की नेमका शहापूर सापगाव रस्त्याचा हा खड्डे भरल्यानंतरचा प्रवास.